तुम्ही कल्पना करा काय केलं नाही त्या आईने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. त्या आईकडे पहा. जगातील आई तुम्हाला सोडेल, जगातील आई तुम्हाला टाकेल, कदाचित ते विसरून जातील, पण दावीद म्हणतो देव मला उचलून घे. सोडतील नाते गोते पाहुणे मित्र मंडळी रक्ताच्या असू द्या, सोडून देतील, पण बायबल सांगते प्रभू येशू तुम्हाला सोडणार नाही. बोला ख्रिस्त महाराज की. प्रभू येशू तुम्हाला सोडणार नाही. अब्रामाच्या पहिल्या सेकंड बायकोला ज्यावेळेस बाहेर काढून दिलं होतं, काय नाव होतं तिचं सांगा मला. आगार. आपल्या पोराला घेऊन बाहेर पडली होती. डोळ्याच्या समोर चित्र आणा आणि थोडीफार भाकर आणि थोडीफार पाण्याचं बाटली दिली असं तिच्याकडे. आजच्या भाषेत त्या काळात वेगळं, आजच्या काळात वेगळं. आणि जसे ज्ञानामध्ये तुम्ही आम्ही आलो, तिथं जीवन कथा तुम्ही आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. भाकरही संपली आणि पाणीही. एक आई आपल्या मुलाला झाडाखाली वाळवंटात टाकू शकते. राजस्थान सारख्या भागामध्ये कट्टर उन्हामध्ये वाळवंटामध्ये तिच्या देखत तिचा मुलगा तडफडत होता, पाणी त्याला मिळालं नाही म्हणून. आणि ती म्हणती माझ्या मुलाचं मला तोंड मला पाहायचं नाही, कारण माझा मुलगा माझ्या डोळ्या देखत मरणार आहे. आईला विसर पडला आपल्या मुलाचा तिथं. ती त्याला मरण्यास टाकून देऊ शकते, पण देवाला काळजी आहे. देवाने त्याचा दूध पाठवला, तिथं पाण्याची सोय केली. तिचा मुलगा वाचला आणि ती पण वाचली वाळवंटामध्ये, आणि त्यांचं एक राष्ट्र तयार झालं. सोडेल आई, विसरेल आई, नाही विसरणार. आईवरती जर संकट आलं, आलंय का नाही. मोशेचा ज्यावेळेस जन्म झाला, डोळ्याच्या समोर चित्र आणा, फारोने ऑर्डर काढल्या आहे ना. जे लेकरं दिसतील त्यांचा काय करा, घात करा, नाश करा, त्यांना मारून टाका. एकाला पण जिवंत ठेवायचं नाही. आईला भीती वाटली आणि असं लिहिलेलं आहे, तिनं आपलं मुलगा सोडून दिलं. दिलाय का नाही. काय केलं मोशेला, सांगा मला काय केलं. आईवर संकट आलं आणि तिला वाटलं की माझा मुलगा आता मारून टाकण्यात येणार आहे. तिला एक टोकरी केली आणि त्या टोकरीमध्ये त्या मुलाला टाकलं आणि त्या गंगेमध्ये त्या पाण्यामध्ये सोडून दिलं. काय भविष्य आई आपू शकते का आपल्या मुलाचं. कधी विचार केला तो मुलगा आता जन्माला घातलाय, 9 महिने 9 दिवसांनी, आता मरण का जगेल पुढं, पाण्यात कुणी घेईल का नाही, त्याला सांभाळ की नाही, काय असं कसं काही विचार केला का. अजिबात सोडून दिला नाही रे. संकट आईवरती आलं तर आई सुद्धा अंग काढून घेऊ शकते. बोला ख्रिस्त राजा की. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हटला आई तुझी सोडील, तुझा बाप तुला सोडेल. दावीद म्हणतो मी तुला उचलून घे. एखादी आई सांत्वन करू शकत नाही, तसा प्रभू येशू ख्रिस्त म्हटला मी तुझं सांत्वन करीन. डोळे तुझे पुसायला येईल, तुझे अश्रू थांबत नसल, प्रभू येशू ख्रिस्त म्हटला मी येईन तिथं. कशाला. तुझा मुलगा तुझ्या जवळ नाही म्हणून काय झालं, मी येतो तुझ्या जवळ. पण तुम्ही एक ख्रिस्ती आई बनलं पाहिजे. येशू मसीह की एक ख्रिस्ती आई बनलं पाहिजे. वाचा एक वचन, 1 शमूएलचं पुस्तक, पहिला अध्याय, पहिलं वचन. फार सुंदर उदाहरण आहे. इफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम सोफी नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता. त्याचे नाव एल्काना बिन येरोहाम बिन
यलिहुबी, तोहू, बी, सूफ, एफ्राईम असे होते. दुसरा अध्याय 21 वचन वाचा. आणि परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला व ती गर्भवती होऊन तिला 3 पुत्र व 2 कन्या झाल्या. इकडे शमूएल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला. किती मुलं झाली हन्नेला? म्हणा 6 मुले झाली. किती झाले? किती मुलं झाले? 6 मुलं झाले. 3 मुलं आणि 2 मुली. आणि पहिला देवाने दिलेला शमूएल. हन्ना म्हणजे कृपेची देणगी. हन्ना म्हणजे काय? सगळेजण म्हणा कृपेची देणगी. चांगलं नाव आहे ना? चांगलं नाव आहे का? कृपेची देणगी, कृपेचा प्रसाद. आणि देवाच्या वचनामध्ये पाहतो की एक आईने आपलं रोल किंवा आपली भूमिका कशी पार पाडली. ख्रिस्ती आई बघा, तिला लेकरू नव्हतं. तुम्ही आणि ऐकलंय कितीतरी वर्ष सव्वा तिला नावं ठेवत होती. लक्ष द्या, निंदा करत होती, कुरकुर करत होती. हन्ना कुठे गेली बघ? बोला या, कुठे गेली? हन्ना धार्मिक होती का नव्हती? प्रार्थना करणारी होती का नव्हती? शास्त्राचं चिंतन मनन करणारी होती का नव्हती? देवाचा भय धरणारी होती का नव्हती? आणि तिनं आपल्या सौतीला काही उत्तर दिलं नाही. तिला माहित होतं जोपर्यंत प्रभू माझी कूस वाहती करणार नाही तोपर्यंत मला लेकरू होणार नाही. पहिल्या बायकोला लेकरू नाही झालं, पण दुसरीला लेकरं झालं. म्हणून त्याच्यावरून वादविवाद घटात चालू. मग हन्ना रडत 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 देवाच्या मंदिरात यायची. डोंगरावर मंदिर, आणि त्या मंदिरात येऊन ती रडून रडून देवाकडे प्रार्थना करायची. एक ख्रिस्ती आईचं कर्तव्य बघा, आपल्या समस्या, आपले संकट, आपले प्रॉब्लेम कोणाला सांगायचे नाही बाबांनो. म्हणून मी हा विषय घेतलाय की एक ख्रिस्ती आई आपल्या जीवनात जे काही असेल ना फक्त प्रभूला सांगू शकते, आणि त्यानंतर प्रभूचा दास आहे त्याला सांगू शकते. ही रडून रडून देवाच्या मंदिरात आपलं गहारानं देवाला सांगू लागली. आणि याच्यात देखील असं लिहिलंय, तिला नाव ठेवू लागला. अण्णा तू देवाच्या मंदिरात आलीस आणि दारू पिऊन आलीस का? याचकाला देखील तिचं मन कळालं नाही, कारण याचकाला हृदय कळतं का? हृदयात काय चाललंय कोणाच्या? आजच्या भाषेत पास्टरला कळतं का? जोपर्यंत देव दाखवत नाही तोपर्यंत पास्टरला पण समजणार नाही तुझ्या हृदयात काय चाललेलं आहे. ज्यावेळेस होली स्पिरिट मला दाखवेल किंवा तुम्हाला दाखवेल त्यावेळेस तुम्हाला आणि मला कळेल समोरच्या मनामध्ये काय. याच्या सहजासहजी तिला बोलून गेला, हन्ना देवाच्या मंदिरात दारू पिऊन आली काय? काय वाटलं असेल हन्नेला त्या ठिकाणी? जी रडून रडून आपल्या अश्रू ढाळून ढाळून प्रार्थना करत आहे, आपले त्रास कोणाला सांगत नाही, ती प्रभूला सांगू लागलेली आहे. आणि त्याच्यामध्ये याजक पास्टर सांत्वन करण्याच्या ऐवजी, तिचं मन जाणण्याच्या ऐवजी, तिचा अश्रू पुसण्याच्या ऐवजी, तिला धीर देण्याच्या ऐवजी, तिला सांत्वन करण्याच्या ऐवजी तो तिला नाव ठेवू लागला. असा काय पास्टर? मग मी नाही बोलत, काय बोलत? असा काय बाळग हा की मंडळीत एक स्त्री दुःखाने भरलेली आहे आणि त्या स्त्रीला तो नाव ठेवू लागला. थोड्या वेळात ती रडून रडून उठा प्रार्थना करू लागली. देवाकडे तिने प्रार्थना केली. देवाने तिची प्रार्थना ऐकली. प्रार्थना ऐकल्यानंतर याजक पुन्हा देवाच्या निरूपाने तिच्या जवळ आला. कळालं त्याला, आणि तो हन्नेला म्हटला की हन्ना जा, इथून पुढे तू रडू नकोस, तुझी कुसवाहती केलेली आहे. हन्ना देवाच्या मंदिरातून बाहेर निघाली
आणि बायबल सांगते ती आनंदाने आपल्या घरी गेली. तिला माहित आहे मी कोणाकडे प्रार्थना केली आणि मी कोणाचा शब्द ऐकला. तुम्ही आज कोणाचा शब्द ऐकताय, मंदिरात येतात, लक्षात ठेवा पास्टर गडात हे वचन नाही, हे वचन प्रभूचं आहे. तुम्ही मंदिरात कशाही परिस्थितीत याल, पण मंदिरातून जाताना हे ज्यावेळेस तुम्ही ऐकाल त्यावेळेस आनंदाने जा. तुमचे काम झालेले असतील, आत्मिक असू शारीरिक असू नाही तर काही असल्या, तुम्हाला आनंद मिळाला, विश्वासाने जा. अण्णा मंदिराच्या बाहेर निघाली आणि आनंदाने गेली. इकडे मंदिरात येऊन काय आमचं ओझ आहे तसंच आहे, घरी चाललं तर तसंच गारानं, याला सांगत जा तुला सांगत जा आहे ना. अरे सोडून द्या ना, इथं आनंदाने जा, विषय चेंज करा. येताना सांगत सांगत आल्या त्या घरातल्या गोष्टी, जाताना सांगत नका जाऊ, देवाच्या वचनाची चर्चा करत जा. अण्णा घरी गेली त्या दिवसापासून आनंदी राहिली आणि वसंत ऋतूमध्ये म्हणजे एखाद्या वर्षी तिला लेकरू झालं आणि तो वर्ष आल्यानंतर ती लेकराला घेऊन कुठं आली पुन्हा, कुठं घेऊन आली, एक ख्रिस्ती आई आपल्या शब्दाला जागरणारी असते. तुम्ही जर ख्रिस्ती आई आहे तर जागरण करा. तुम्ही जे देवाला वचन देतात, शब्द देतात ते पाळा बरं का. नाही पाळले तर तुम्ही बघा. एक ख्रिस्ती आईचं कर्तव्य तिला पार पाडलं आणि देवाच्या मंदिरामध्ये आली त्या मुलाला घेऊन. आणि आजकाल साहेबाला, पाळक साहेबाला पुन्हा आठवण करून दिली. हे बघा पाळक साहेब, एक दिवस मी मंदिरात आले होते, रडून 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 एक ख्रिस्ती स्त्री म्हणून मी प्रार्थना केले, पण तुम्ही मला आशीर्वाद दिला होता आणि त्या दिवशी माझी कुस वाहती झाली. त्या मुलाला घेऊन मी तुमच्या जवळ आलेले आहेत, मंदिरात आलेले आहे. समर्पण केलं त्या मुलाचं. येशू प्रभू की मुलाचं समर्पण केलं आणि मग त्या मुलाला हन्ना देवाच्या मंदिरात ठेवून गेली. एक आईने आपल्या परमेश्वराला दिलेल्या शब्दाचं पूर्णपणे पालन केलं. आजच्या सारखी ख्रिस्ती ती नव्हती, त्या काळात लय विश्वासणारे. आजचे काय किती शब्द द्या पण ते शब्द पाळत नाहीत लोक. कोणतेही शब्द देतात लोक पण पाळतात का? जे पाळतात ते धन्य. मला सगळेजण आमेन. जे पाळतात ते धन्य. ती जी स्त्री शब्द देते देवाला आणि ती पाळती ती धन्य स्त्री. हन्नेने पाळलं आणि हन्ना त्या ठिकाणी आशीर्वादित झाली. त्या मुलाला ठेवून त्या ठिकाणी गेली आणि मुलगा लहानसा मोठा त्या ठिकाणी झाला. एकदा नाही, दोनदा नाही, शास्त्रामध्ये लिहिलंय 3 वेळेस शमूएल बाळाला लहानपणात देवाचा आवाज आला. काय आला? कोणाचा आवाज आला? व्हॉइस ऑफ गॉड. देवाचा आवाज कोण ऐकते आज इथं? एक ख्रिस्ती स्त्री देवाचं वचन ऐकत आहे. देवाच्या मंदिरात येणाऱ्या लोकांना देवाचा आवाज तुम्ही ऐकत आहात हे विसरू. शेजाऱ्याला सांगा तू देवाचा आवाज ऐकत आहे. आणि ते लहान बाळ ज्यावेळेस हळूहळू मोठं व्हायला लागलं, लहानपणापासून 3 वेळेस देवाचा आवाज ऐकला आणि गुरुला म्हटला की गुरु गुरु. तो म्हणतो मी नाही आवाज दिला. पास्टर मी नाही आवाज दिला. तिसऱ्यांदा आवाज आला तर गुरु म्हणतो असं म्हण देवाला मी या ठिकाणी आहे, हा मी या ठिकाणी आहे. ज्यावेळेस तिसऱ्यांदा व्हाईस आला देवाचा त्यावेळेस शमूएल बाळ त्याला म्हटले हा प्रभू मी या ठिकाणी आहे, बोल माझ्या संग. शमूएल बाळ लहानसा मोठा तिथं झाला. कुठं? त्याच्या आईने कोणतं काम केलं उत्तम, बेस्ट, चांगलं, फर्स्ट क्लास? किती मार्क द्याल त्याच्या आईला? किती गुणाने तुम्ही पास कराल? किती मार्क द्याला? तुम्ही प्रोफेसर व्हा, तुमच्या हातात निकाल आहे तिचा. किती मार्क देणार तुम्ही ठरवा. लहानपणापासून तिचं लेकरू प्रभूच्या वचनात बायबल सांगते वाढलं आणि शमूएल भविष्यवादी त्या ठिकाणी झाला. येशू प्रभू की बोला सांगा, येशू प्रभू की.
अजून एक वचन वाचा. स्तोत्र 78. आमच्याही लेकरांना हे शिकवणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. म्हणून तिचा रोल